बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. वाघोली परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली. लोहगाव वाघोली रोडवरील सुयोग निसर्ग सोसायटी जवळ तब्बल 18,500 चौरस फुटांवरील 10 अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. तसेच नागरिकांनी अधिकृत परवानगी घेऊनच बांधकाम करावे असे आवाहन महापालिकेने केले. पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक 1 च्या वतीने वाघोली येथील अनधिकृत बांधकामांवर बुधवारी मोठी कारवाई करण्यात आली. लोहगाव वाघोली रोडवरील सुयोग निसर्ग सोसायटी परिसरातील गट क्रमांक 1426 आणि 1427 येथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. नोटीस देऊनही नियमांचे पालन न केल्याने महापालिकेच्या पथकाने कारवाई करत 10 अनधिकृत बांधकामे पाडली. या कारवाईत सुमारे 18,500 चौरस फूट क्षेत्रातील बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई पोलीस बंदोबस्तात पार पडली. अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या नियोजनावर परिणाम होत असून अशा बांधकामांविरोधात भविष्यातही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. याबरोबर नागरिकांनी कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी महापालिकेची अधिकृत परवानगी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. वाघोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम चालू आहे अशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी नोटीस बजावून कारवाई चालू केली आहे महापालिकेमार्फत. तर नागरिकांना आवाहन करतो आम्ही पुणे महानगरपालिकेच्या वतीने की अनधिकृत बांधकाम करू नये व पुणे महानगरपालिकेची रितसर परवानगी घेऊनच पुढील बांधकाम करावे. तर वारंवार या ठिकाणी कारवाई होते, तर परवानगीची काय प्रोसेस आहे आपल्याकडे? परवानगीची प्रोसेस जी आहे ती आपल्याकडे जे आवश्यक डॉक्युमेंट आहेत, सातबारा, मोजणी आणि इतर जी रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ती सगळी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे सबमिट केल्यानंतर आपल्याला परवानगी दिली जाते. तर रितसर परवानगी घेऊन अधिकृत बांधकाम करावे अशी नागरिकांना आम्ही विनंती करतो.